तर जय भीम मित्रांनो, मी चैतू. तर कामावरून सुट्टी झाल्याच्यानंतर बबड्याला फोन करून बोलवलं आणि तो घ्यायला आला. त्याच्यानंतर गाडीवर बसले आणि घरी यायला निघाले. हे केस एवढे उडत होते हवेने की असं वाटत होतं की मी मंजुलिका तर नाही आहे, तर असो मी आहे चैतू. तर घरी आले आणि अशी थोडे रिलॅक्स झाले. तर काही लोक किती चांगले असतात ना. आता हे मी का म्हणते तर चला सांगतेच पुढे. तर अशी रिलॅक्स झाली आहे आणि ते डोक्याला दिवसभर क्लचर लावून असतो, त्याच्यामुळे केसांना ताण येतो. असे केस सोडल्याच्यानंतर खूप भारी वाटतं. त्याच्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि चहा पिला. चहाची क्लिप घ्यायचीच विसरले. मग आज मी भाजीची एक रेसिपी शेअर करणार आहे, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मी भाजीपाला थोडासाच घेऊन येते कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे, तर लवकर खराब होतो. तर ते काका एवढे छान होते की त्यांनी मला तो कढीपत्ता सगळा एवढा मोठा फ्री दिला होता. आता मी त्यांना फक्त एकच पान मागितलं तरी त्यांनी मला एवढा मोठा कढीपत्ता फ्री दिला. त्याच्यामुळे मी अशी म्हणले की काही लोक किती चांगले असतात. तर खरंच ते काका मनाने खूप चांगले होते. तर भाजीपाला निवडायला घेतला, छान वाटाणा वगैरे. आणि या वाटाण्याच्या शेंगा तर एवढ्या महाग झाल्या की मी रोज वाटाण्याच्या शेंगा घेऊन येते कारण मला खूप आवडतात. तर या वाटाण्याच्या शेंगाच्या ऐवजी जर तो पैसा एखाद्या वस्तूत गुंतवला तर माझं एक सोन्याची वस्तू होते. तर असो, मी हे हसतच म्हणते, थोडं इग्नोर मारा. त्याच्यानंतर छान असा वाटाणा क्लीन करून घेतला आणि मग अशी रेसिपी करायला घेतली. तर आज मी बनवणार आहे ते वाटाणा फ्लावर आणि बटाट्याची भाजी, सुक्की भाजी. तर छानपैकी असं तेल गरम करायला ठेवलं कढईमध्ये आणि असं तेल वगैरे गरम झाल्याच्यानंतर अशी जिऱ्याची थोडीशी फोडणी दिली. जोपर्यंत जिरा असा डान्स करत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही. ते जिऱ्याने डान्स केला त्याच्यानंतर असं समजून जायचं की तेल तापलं. त्याच्यानंतर त्यात कढीपत्ता घातला आणि इकडं मी आलं, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची अशी एक पेस्ट बनवली होती, ती टाकली आणि ती छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतली. त्याला एकदम व्यवस्थित मिक्स करायचं. ती झाली. त्याच्यानंतर मी त्यामध्ये कांदा ॲड केला. कांदा ॲड केल्याच्यानंतर मग मी थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ यायला ठेवला आणि कांदाही माझा ब्राऊन झाला होता. त्याच्यानंतर मी इकडं टमाटर पण टाकून घेतलं, एकदम बारीक चिरलेलं. त्याला पण 5 मिनटं कमी आचेवर भाजून घेतलं. आणि मी सुकी भाजी बनवणार होती त्यामुळं मी काय पाणी ॲड केलं नाही. तर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर असो, इकडं छानपैकी माझा मसाला असा भाजत होता. त्यातमध्ये काहीतरी बेसिक मसाले टाकून घ्यायचे, जसं की लाल तिखट, हळद आणि मीठ. लाल तिखट इथे मी थोडंच घेते कारण मी त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि हा मसाला टाकायला जात होते तर ह्याचं पॅकेट माझ्याकडून थोडं विचित्रच फाटलं गेलं होतं, लवकर पडतच नव्हता. त्याच्यानंतर कसा बसा तोही मसाला त्यात टाकला. त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स केलं. आणि तुम्हाला जर माहिती आहे मी प्रत्येक भाजीसाठी